ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने आयोजित मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्लाबोल केला। सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुन्हा गद्दार असा उल्लेख केला। तर पालिका निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत असा निर्धारही उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलाय। उद्धव ठाकरेंचा भाजप संघावर हल्लाबोल। एकनाथ शिंदेंवर ठाकरेंचा निशाणा। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाकरेंचा एल्गार। पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंचा निर्धार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा ईशान्य मुंबईमध्ये पार पडला। या एक दिवसीय मेळाव्याचं उद्घाटन आदित्य ठाकरेंच्या हस्ते झालं। या मेळाव्यात शिवसेनेच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवता या मेळाव्यातनं उद्धव ठाकरेंनी मुंबई आपलीच असा निर्धार बोलून दाखवलाय। या मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। भाजपा हिंदुत्ववादी आहे हेच फेक नॅरेटिव्ह आहे। भाजपा देशप्रेमी आहे हेच फेक नॅरेटिव्ह आहे। मोहन भागवत गेले की आपण त्यांच्या पाठोपाठ जाऊन ते मारतील तिथे डुबकी मारायची, पण तेच नाही गेले तर मी कसं जाणार? मी नाही गेलो तुम्ही कसे जाणार? स्वतः लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण ठणठणीत आणि लोकांना सांगते डुबक्या मारा। देवेंद्रजी तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर उद्या अर्थसंकल्प जाहीर होतोय। जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती तशी तुम्ही उद्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा। या मेळाव्याच्या माध्यमातून ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केलाय। पक्ष चोरला, वडील चोरले, नाव चोरलं तरीही मी मशाल घेऊन ठामपणे उभा आहे। गद्दारांनी आता शिवसेना अमित शहा असं नाव लावा असं म्हणत ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना पुन्हा डिवचलंय। ही असली लोकशाही घेऊन आपण पुढे जातो आहोत आणि तरी सुद्धा मी ठाम उभा आहे हातामध्ये मशाल घेऊन। आणि अजूनही एवढं सगळं करूनही म्हणजे नाव चोरलं, पक्ष चोरला, वडील चोरले, कारण वडिलांचा पत्ता नाही यांच्या। आपल्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरेंनी मराठीच्या अस्मितेचा मुद्दा देखील उपस्थित केला। मराठीबद्दलची लढाई पक्षाची आणि राजकीय नाही, ही लढाई मातृभाषेच्या आणि महाराष्ट्र धर्माच्या अस्तित्वाची लढाई आहे असं म्हणत मराठीचा तिरस्कार करणाऱ्यांचे आणि मराठीबद्दल सातत्यानं वाद निर्माण करणाऱ्यांचे त्यांनी कान टोचलेत। जसं समर्थ रामदास बोलले होते, मराठा ते तुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, तेच बरोबर शिवसेना प्रमुख 66 साली बोलले होते। मराठा मराठेतर आहे ना ती सुरुवात, मराठा मराठेतर, 96 कोळी 92 कोळी, ब्राह्मण ब्राह्मणेतर, स्पृश्य अस्पृश्य, घाटी कोकणी हे सर्व भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा। या मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना शपथ देत उद्धव ठाकरेंनी पालिका निवडणुकीचं रणशिंगच फुंकलंय। देईल तो उमेदवार निवडून आणा असे आदेशच उद्धव ठाकरेंनी दिले। निर्धार तर तुम्ही केलेलाच आहात, केलाय ना? मला तुमच्याकडनं एक शपथ पाहिजे। आज जसा तुम्ही लढण्याचा निर्धार केलाय तसं आज जसं एकजुटीने इकडे आलेला आहात, निवडणुकीत सुद्धा एकजुटीने आपण पक्ष म्हणून, संघटना म्हणून देईल तो उमेदवार मी निवडून आणल्याशिवाय राहणार नाही हा एक निर्धार करा आणि कामाला लागा। या मेळाव्यातनं उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय। सोबतच आगामी पालिका निवडणुकांसाठी पक्ष सज्ज असल्याचं सुद्धा सांगितलं। त्यामुळे कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंनी आज दिलेली शपथ आणि त्यांनी दिलेला आदेश कार्यकर्ते कसा पाळतात आणि मुंबई पालिकेवर भगवा फडकवण्यात ठाकरेंना यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।